सचिन वाझेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप आहे। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाझे म्हणतात। फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती असंही वाझेंचं वक्तव्य आहे। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे देण्यात आलेले आहेत असं देखील सचिन वाझे म्हणतात। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज एविडेंस मैंने दे दिए। सचिन वाझेंना गंभीर आरोप केलेले आहेत। खरं तर अनिल देशमुख यांच्यावर अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे आणि या संदर्भात सगळी माहिती आपण फडणवीसांना दिली होती असं देखील वाझे यांचं म्हणणं आहे। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे स्वीकारायचे असा सचिन वाझे यांचा आरोप आहे। या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण सीबीआयकडे पुरावे सादर केले असल्याचं देखील सचिन वाझे यांचं म्हणणं आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप हा करण्यात येतोय। फडणवीसांना पत्र लिहून सचिन वाझे यांनी हा गंभीर आरोप केलाय। है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे एविडेंस मैंने दे दिए। सीबीआयकडे आपण सगळे पुरावे दिलेले आहेत, सगळे एव्हिडन्स दिलेले आहेत अशा शब्दात सचिन वाझे यांनी देशमुखांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे आणि त्या संदर्भात आपण पुरावे सीबीआयला दिलेले तितकंच नाही तर वसुली प्रकरणामध्ये आता सचिन वाझेने एक मोठा गौप्यस्फोट करत या सगळ्या संदर्भात आपण पत्र लिहून फडणवीसांना देखील अवगत केलेलं होतं, माहिती दिलेली होती असं देखील आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सचिन वाझे यांनी संवाद साधलेला मीडियाशी आणि त्यावेळी मात्र ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। महत्त्वाची खरं तर ही बातमी म्हणायला हवी या घडीची। अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेंना पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेला आहे। फडणवीसांना पत्र लिहून वसुली प्रकरणामध्ये आपण माहिती देण्यात आलेली होती असं देखील आता सचिन वाझे स्पष्ट करतायत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? वाझेंनी पत्र लिहिण्याचं टायमिंगच इतकं संशयास्पद आहे की तिथेच मला वाटतं की वेगळ्या काही स्पष्टीकरणाला जागा उरत नाही। वाझेंना काही लिहायचं होतं तर वाझेंनी ते इतके दिवस का लिहिलं नाही? वाझेंनी ते आत्ताच का लिहावं जेव्हा अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत? वाझे हे कुणासाठी लिहित आहेत? वाझे स्वतःला निर्दोष करण्यासाठी पत्र लिहित आहेत? वाझे अनिल देशमुखांवर आरोप करण्यासाठी पत्र लिहितात की वाझे सगळीकडून फडणवीसांवर हल्ले होत आहेत म्हणून फडणवीसांना वाचवण्यासाठी पत्र लिहितात? अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात। दुसरं असं की वाझेंना लिहायचंच असेल तर वाझे एखाद्या न्यायसंस्थेच्या प्राधिकृत व्यक्तीला त्या अधिकाऱ्याला का बरं पत्र लिहित नाही? ते फडणवीसांना काय लिहितात ज्या फडणवीसांवरती सगळीकडून आरोप झालेले आहेत? हे रिश्ता क्या कहलाता है? अच्छा, अंधारेजी धन्यवाद खूप खूप आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। ये रिश्ता क्या कहलाता है असा सवाल खरं तर सुषमा अंधारे यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। वाझेंना जर पत्र लिहायचं होतं तर मग आत्ताच नेमकं का लिहिलं? या पत्राच्या माध्यमातून वाझे स्वतःला वाचू पाहतायत, फडणवीसांना वाचू पाहतायत की नेमका आरोप करणं जे आहे
ते मात्र हेतुपुरस्सर आहे का, असे अनेक सवाल आता विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. किंबहुना सुषमा अंधारे यांनी थेट सवाल उपस्थित केलाय, ये रिश्ता क्या कहलाता है. ज्या क्षणी अनिल देशमुख हे पेनड्राईव्ह सादर करण्याचं वक्तव्य करतात, फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल करतात, आगपाखड करतात आणि त्याच दरम्यान मात्र या सगळ्या घडामोडी कशा काय घडू शकतात असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय. देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है उधर. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है. मैंने सारे प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.